प्रवीण विटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे। मित्रांनो, आपल्यासाठी भरपूरशा विषयावरती व्हिडिओज आपल्याला हवे आहेत आणि आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं आपला उद्दिष्ट आहे। परंतु आपला 17 डिसेंबर 2023 आता येणार हा 17 तारीख आहे रविवारी, त्या दिवशी आपण सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे कोपरखैरणे या ठिकाणी। आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजक म्हणून आपल्यासाठी भरपूरशा गोष्टी आहेत आणि मला त्या सर्व काही नियोजन आहे त्याच्यामध्ये सर्व आमची टीम जी आहे ती गुंतलेली आहे आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त करून वेळात वेळ देऊन त्या गोष्टी पाहतोय आणि म्हणूनच या संपूर्णतः आपल्या जे काही विषयावरती व्हिडिओ बनवायचे आहेत आणि आपल्यापर्यंत ते पोहोचवायचे आहेत ते होत नाहीये। आणि त्यामुळेच एक जो विषय आहे तो आता समोर आला आणि आमचे गेल्याच आठवड्यामध्ये कामगार आपले प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब, आम्ही ज्यावेळेस चर्चा चालली होती त्यांनी हा विषय मला सांगितला होता की असं आहे, परंतु आम्हाला त्याच्यावरती काय जास्त व्हिडिओ बनवायचा होता आणि चर्चासुद्धा झालेली आमची। परंतु मध्येच हे जो GR आता तुम्ही पाहताय ज्यावेळेस स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, जो महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आहे आणि तो संपूर्णतः व्हॉट्सअपवरती फिरत फिरत सगळीकडे यायला लागला आणि फिरत फिरत आल्यानंतर मला बरेचच आपले सुरक्षा रक्षक आणि इच्छुक सुरक्षा रक्षक बनणार आहेत असे जे आहेत ते फोन यायला लागले आणि म्हणले की साहेब भरती चालू झाली आणि केव्हापासून आणि कशी आणि काय आहे आणि कधी कधी काय होणार आहे। तर मी त्यांना म्हटलं मलाही काय समजेणार आहे, म्हटलं बाबा असं काय नाही आहे, असं तर कुठे काय माझ्या तर ऐकण्यात काय नाही आहे। तर नाही म्हटले अहो साहेब ते GR आला आहे आणि असं आहे आणि तसं आहे। म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, म्हटलं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, तो त्याचा नाही आहे। म्हटलं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे स्टाफ आहेत, जे अधिकारी वर्ग आहेत ते शासन त्यांची भरती करते किंवा पदोन्नती करत आहे। इतर गोष्टी त्याच्यामध्ये आकृतिबंध कार्यक्रम कसा आहे तो ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे आणि त्याच्याविषयीच मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे। मित्रांनो, हा महाराष्ट्र शासनाचा हा जो 28 नोव्हेंबर रोजी ही जी काही माहिती प्रसारित झालेली आहे महाराष्ट्र राज्य उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागामधून याचे सर्वत्र माहिती आली आणि आपल्याला जास्त करून इतर तर माहिती होते, परंतु ती माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ठेवतोय। जी माझ्याकडे जी माहिती आली ती बरीचशीच मोठी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये शासन निर्णय आहेत, शासनानं निर्णय कशा पद्धतीने घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय नमूद केलेत। आता सदर खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ आकृतिबंध पुढील अटी व शर्ती अधिक राहून मंजूर करण्यात येत आहेत। म्हणजे शासनानं अशा अटी व शर्ती आणि त्या अधिकारी कशा पद्धतीनं भरती होणार आहेत किंवा अधिकारी म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कसे भरणा करणार आहेत कशा पद्धतीने ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। मित्रांनो, ह्याच्यातलं मी जास्त जर वाचत बसलो तर 1 2 3 4 5 6 म्हणजे खूपच वेळ जाईल त्याच्यामध्ये। एकच तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देईन मी त्याच्या संदर्भामध्ये। हे थोडक्यात जे काय आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाच्या आकृतिबंधामध्ये वर्गीकरण न्यायालयात मंजूर केलेल्या पदापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक मंडळात सध्या कार्यरत असतील तर असे अधिकारी कर्मचारी सेवेत असेपर्यंत किंवा पदोन्नत होईपर्यंत सदर अधिकारी कर्मचारी कार्यरत असलेल्या जादा पदे अस्तित्वात राहतील। तदनंतर असे पदे आपोआप व्यापगत होईल। सर्व मंडळाच्या अध्यक्षांना पुढील अध्यक्ष तथा मुख्य अधिकारी असे संबोधून वापरण्यात येईल। असे हे ज्या सर्व काही यांनी अटी व हे ठेवलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर झालंच हा गोष्टीचा GR आपले पाठीमागे 1 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात 7 डिसेंबर 2022 रोजी कामगार मंत्री महोदय सुरेश खाडे साहेब, आपले बदलापूरचे आमचे आमदार किसन कथोरे साहेब यांच्या पत्रावरती आमचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना यांचे जे पदाधिकारी होते सर्वजण या बैठकीमध्ये नियोजित बैठक जी होती ती झाली होती आणि त्याच्यामध्ये कामगार मंत्री महोदयाकडे ही सुद्धा बाब निदर्शनास आणून दिली होती की साहेब
प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अधिकारी वर्ग नाही आहेत आणि त्या अधिकारी वर्ग नसल्यामुळे मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाचं खूप काही नुकसान झालं. बऱ्याचशाच अशा गोष्टी नुकसानदायक घडल्या आणि मध्यंतरी तुम्ही पाहत असाल की आपले पुणे जिल्ह्यामधले जे पुणे जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक आहेत आणि तिथले कामगार प्रतिनिधी आहेत जगताप साहेब, त्यांनीसुद्धा वारंवार सांगितलं की अधिकारी तिथे नसल्यामुळे ते सर्व गोष्टी अडचणी येत आहेत. एखादं जर आस्थापना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊ इच्छिते होऊन तरीसुद्धा अधिकारी वर्ग तिथे इन्फेक्शन करून सर्व काही गोष्टी करायच्या म्हटलं तर त्याही होत नाही आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, जर अधिकारी नसल्या कारणाने तिथे सेवेमध्ये जर अधिकारीच नाही आहे तर अशी सुरक्षा रक्षक मंडळे हे खालोखाल कमी कमी होत चाललेत आणि त्याचा दुष्परिणाम सुरक्षा रक्षकांच्या वरतीसुद्धा होतो आहे. कारण सुरक्षा रक्षकसुद्धा याला आपण काय म्हणावं, या सुरक्षा रक्षक आपले जे आहेत यांना त्रास होतो आहे. अधिकारी वर्ग एखादा जर नसेल, आता एखाद्या आस्थापनाने ज्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत आणि तिथे अधिकारी बोलवला, तुमचे जे इन्स्पेक्टर आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बोलवा, तर तिथे आपले अधिकारीसुद्धा कमी आहेत आणि मग त्या मॅनेजमेंटशी बोलण्यासाठी किंवा त्यांच्याशी काय असेल त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी अधिकारी वर्गच नसल्यामुळे त्या आस्थापनासुद्धा आपल्या कमी झालेल्या आहेत. आणि अशा सर्व गोष्टीमुळे हा अधिकारी वर्ग भरा संघर्ष समितीमध्ये सुद्धा पाठीमागे ज्यावेळेस सभापती महोदयांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा ह्याने प्रामुख्याने सर्वांनीच विचारविनिमय केला होता आणि विषय तो ठेवला होता की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अधिकारी वर्ग जो आहेत तो अधिकारी वर्ग भरा. इन्स्पेक्टर नाही आहेत, वरिष्ठ अधिकारी नाही आहेत, सहाय्यक अधिकारी नाही आहेत, तिथे स्टाफ जो आहे तो नाही आहे. आणखीन सुरक्षा रक्षक मंडळ आपलं जे मुंबईमधलं आहे त्याच्यामध्ये आपण एक अकाउंट डिपार्टमेंट जे आहे, प्रत्येक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये एक IT सेलसाठी आपल्याला एक व्यक्ती हवा होता आणि तशासुद्धा 1-2 पदे भरणे करणं अशी सुद्धा मागणी केली होती. आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मुंबईमध्ये आता प्रशिक्षण वर्ग आहे आणि त्या प्रशिक्षण वर्गामध्ये सुद्धा प्रशिक्षक आपल्याला ते सुद्धा पदे बनवावीत असे सुद्धा आग्रह केला होता सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यांनी. आणि तसं त्याच्यामध्ये मला वाटते खाली जो लास्ट आहे बरेचसेच आहे मित्रांनो, तुम्हाला मी स्क्रीनवरती ते देईन कारण आपला व्हिडिओ जास्तीत जास्त वाढत जातो आहे. मला ज्या सुरक्षा रक्षकांचे कोणाचे फोन आले किंवा सर्व काही संभ्रमात होते त्याच्यामध्ये त्याच्याविषयी थोडक्याची माहिती आहे ती माहिती द्यायची होती. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला संपूर्णतः खाली कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पदे भरायचे आहेत ना ते सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर पदे 87, रद्द करायचे पदे 2 रद्द केले त्यांनी, नवीन पदे वाढीव 26 आहेत, म्हणजे एकूण 111 पदे भरायचे. बघा 100पेक्षा जास्त जो अधिकारी वर्ग आहे तो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ मुंबईमध्ये नाही आहे. मग विचार करा की मुंबईच्या मंडळाची अवस्था कशी असेल. अशी आहे मित्र. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ 12 पदे मंजूर पदे 12 झालेले आहेत, नवीन पदे 1 वाढवले, त्याच्यामध्ये 13 केलेत. आणि असे सर्व जिल्ह्यामधले बघा 12, 13, 10, 8, 2, 2, 15, सोलापूरमध्ये 15 आहेत पहा, औरंगाबादमध्ये आहेत, धुळे जिल्ह्यामध्ये 2, सांगलीमध्ये 2, अहमदनगर अमरावती 2, चंद्रपूर कोल्हापूर रत्नागिरी लातूरमध्ये 2, सातारामध्ये 2. आता सांगली आणि सातारा एक होता, आता सातारासुद्धा वेगळं झालं मित्रांनो. अशाच बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तसे 306 पदे भरायच्यात. एकूण पदे बघा 306 पदे भरायच्यात, म्हणजे 166 पदे जे आहेत ते सुरक्षा रक्षक मंडळांनी प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळाने मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये 143 पदे ही नवीन बनवण्यात आलेली आहेत आणि तसं शासनानं 306 पदाची मंजुरी हे यामध्ये दिलेले आहे. म्हणूनच मित्रांनो ही एक गोष्ट जी आहे ना खूप छान आहे, खूप छान. म्हणजे असे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर अधिकारी वर्ग जर भरणा केला तर त्या अधिकाऱ्याच्या आपण त्या पाठीवरती म्हणजे एकदम काही लोक बंदूक म्हणतील किंवा आणि काय, परंतु आपला एक आपण त्याच्या पाठीशी लागून एखादी जर गोष्टी आहेत किंवा कायद्याची अंमलबजावणी जशी आहे तशी प्रभावीपणे करता येईल. कारण त्या अधिकाऱ्याला तेवढंच काम असेल ना, त्या अधिकारी तो त्याच पद्धतीने काम करेल आणि मग हे काम जे आहे ते लवकर फटाफट होत राहतील. कधी होत राहतील, तो अधिकारी त्या
व्यक्तीचा तो व्यक्ती त्या पदावरती तिथे असेल तर ते गोष्टी होणं शक्य असतं. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, अशा अधिकारी वर्ग आता नवीन नवीन येतील, नवीन शिकलेले असतील. आता मध्यंतरीच म्हणत होते की जे MPSC मधले वगैरे पास झालेले आहेत त्याच्यापैकी येणार आहेत आणि बरेचसेच असे आहेत नवीन नवीन पदे आहेत. आपले अध्यक्ष आहेत ते अध्यक्षसुद्धा तुमचे कामगार उपायुक्त अशा या ज्या ह्याच्या आहेत त्या पद्धतीने असतील किंवा नसतील तर त्यांची पदोन्नती तशी केली जाईल असं सुद्धा याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आपले 2 पदं जे आपण मागणी केली होती की IT तर त्यांनी रद्द केलेले आहेत. परंतु इतर जास्त पदं भरलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडामध्ये तर अत्यंत जरुरी आहे मित्रांनो. कारण वर स्टाफच जर नसेल तर काम फार आपलं दीर्घाईनं चाललेलं आहे. तसंच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा चाललेलं आहेत. आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे स्टाफच नाही आहेत. विचार करा मित्रांनो, कोरोना काळामध्ये काय झालं असेल. कोरोना काळामध्ये कोणी येत जात होतं का? परंतु आपला पगार वगैरे सगळं वेळच्या वेळी झालं. अशा अधिकारीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लाभलेले आहेत. त्यामुळेच आपला कोणाचा पगार थांबला नाही आहे आणि इतर गोष्टी किंवा इतर सुविधापासून आपण वंचित राहिलो नाही आहे. त्या अधिकाऱ्यांनी त्या काळामध्ये सुद्धा जसं जमेल तसं त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता जरुरीत आहे. कारण हे नव्याने एक नवीन सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अधिकारी आल्यानंतर एक नवीन उत्साह आणि आपल्यालासुद्धा क्षमस्वासवा जे अधिकारी येतील त्या अधिकारी याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपले सर्व काही कामं घेतील आणि मग आपल्यालासुद्धा सुरक्षा प्रतिनिधी आहेत आपले कामगार प्रतिनिधी. हे कामगार प्रतिनिधी मात्र कामाला लागतील, जोमाने कामाला लागतील. आपणसुद्धा सर्वांनी कामाला लागले पाहिजे. कारण कायद्याची अंमलबजावणी झाली, प्रभावीपणे झाली पाहिजे आणि त्याकरता हे अधिकारी वर्ग असणं जरुरीचं आहे. म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाचा जो आता वाढता प्रवाह आहे तो वाढत राहील. आणि मित्रांनो, असाच ह्या सर्व काही गोष्टी हा जो मी आत्ता तुम्हाला सांगितले हे GR जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये काही लोक याचा विपरीत विचार करून वेगळ्याच दिशेने जात आहेत. त्यांनी असा विचार करू नये आणि कृपया करून मी नेहमी सांगत असतो की कोणत्याही भूलथापाला बळी पडू नये. कारण आपल्याला जर काही माहिती नसेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. तुम्हाला ज्यांच्याकडून माहिती घेता येईल असे आपले संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जायचं आहे मित्रांनो. आणि परंतु जे असे कावळे टपून बसलेले आहेत त्यांच्याकडे जाऊ नका. कारण तुम्ही त्यांच्याकडे गेलात आणि तुम्हीसुद्धा त्या चुकीचा मार्गच अवलंबतात सर्वजण आणि त्या चुकीचा मार्ग अवलंबलात की नाव खराब होतं सुरक्षा रक्षक मंडळाचं आणि नाव खराब होतं इतर सर्व गोष्टीमुळे. त्यामुळे ती गोष्टच घडू नये असं मला वाटतं. आणि अशा आपणसुद्धा सुज्ञ आहोत आणि अशा चुकीच्या मार्गाने जाणेसुद्धा मला बरोबर वाटत नाही मित्रांनो. म्हणूनच तुम्ही योग्य तो मार्ग निवडा, योग्य त्या मार्गाने जा आणि योग्य त्या मार्गाने तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती व्हा. परंतु अशा चुकीच्या मार्गाने कुठे जाऊ नका. व्हिडिओ मित्रांनो आता हा मी जो बनवला आहे तो रात्रीची वेळ आहे आणि मलासुद्धा आता ड्युटीवरती वगैरे जायचं आहे. तुम्हालाही तुमच्या सर्व काही गोष्टी आहेत त्या संपूर्णतः तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं माझी धावपळ चालू आहे आणि त्या धावपळीच्या ह्याच्यामधून सुद्धा मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. तुम्हाला कशी वाटली ही माहिती? व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यासमोर ठेवतो आहे. तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आपल्या चॅनल्समध्ये एक थँक्स बटन आहे. ते थँक्स बटन एवढ्यासाठी आहे की मित्रांनो मी आपल्यासाठी एवढं काही कष्ट करतो आहे त्याच्यासाठी एक सेवा म्हणून तो थँक्स आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या चॅनलला जर कोणाला मदत करायची असेल तर मदत नक्की करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि जाता जाता आपली काळजी घ्या. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.